पण आता 3 दिवसापूर्वी स्वातंत्र्याच्या 80व्या वर्षी याच ऑगस्टच्या 12 की 13 ऑगस्टला उत्तर प्रदेशला लागून एक राज्य आहे, राज्याचं नाव काय? उत्तराखंड. उत्तराखंड. काँग्रेस पार्टीचे नॅशनल प्रेसिडेंट, काय नाव त्यांचं? खरगे साहेब. ते एका सभेला गेले. सभेला जाण्याचा आणि विचार व्यक्त करण्याचा मूलभूत हक्क भारतीय संविधानाने दिलेला आहे. खरगे साहेब गरीब नाही, माजी केंद्रीय मंत्री आहेत आणि एका राष्ट्रीय पक्षाचे आज नॅशनल प्रेसिडेंट आहेत. ते त्या सभेला गेले, सभेला मार्गदर्शन केलं, दिल्लीला परतले. परतल्यानंतर त्या जागेला गोमूत्राने आणि गंगाजलाने पवित्र केल्याच्या बातम्या आल्या. महिना कोणता आहे? ऑगस्ट. वर्ष कोणतं? 2026. स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाले? 80 वर्ष. म्हणजे गोमूत्राने ती जागा पवित्र करते, म्हणजे संविधानाचा किती मोठा अपमान आहे. संविधानात समानता आहे, बंधुता आहे, न्याय आहे, स्वातंत्र्य आहे. मग हा विचार कोणता आहे की तिथं गोमूत्र टाका आणि जागा पवित्र करा. आता ही जागा पवित्र झाली की अपवित्र झाली मोजणार मशीन दाखवा. मशीन दाखवा ना. मशीन पाहिजे का नाही? ही जागा अपवित्र झाली, दाखवा तिथे स्क्रीनवर किती अपवित्र झाली. आणि त्यानंतर गोमूत्र शिंपल्यानंतर पवित्र झाली, दाखव मशीन मध्ये. हा विज्ञानवाद आर्टिकल 51 जे आपल्याला अधिकार देते, ड्युटी देते, हा विज्ञानवाद समाजात पोहोचला का? प्रश्न विचारणारा समाज तयार झाला का? नाही झाला. जबाबदारी कोणाची होती? शासन करणाऱ्यांची होती.